बरेचसे माझे मित्र, माझे स्टुडंट माझ्याबरोबर एक प्रश्न करतात नेहमीच, की "सर आमच्याकडे मोठी मोबाईल नाही आहेत रिपेअरला किंवा ते कस्टमर जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांना हँडल करू शकत नाही." तर त्याचं रिझन काय? तर जे काही माझे स्टुडंट, माझे व्ह्यूअर्स आहेत सगळ्यांना सांगायचं एकच आहे, की कधी तुम्हाला जेव्हा स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. कारण अपग्रेड केल्याशिवाय तुमच्याकडे कस्टमर अट्रॅक्ट नाही होणार. मेन काय आहे प्रीमियम जसे हँडसेट आहेत. OnePlus असेल, Samsung असेल जे हाय कॉस्टली फोन राहतात. तुमच्याजवळ ते कस्टमर तुमच्या हातात नाही देत मोबाईल रिपेअरिंगला. कारण का? तुमच्याजवळ ते नॉलेज नाही आणि नॉलेज जेव्हा तुम्ही सारखं असं दुकानावर बसून नॉलेज नाही मिळत. त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग म्हणा, अपग्रेड व्हावं लागतं. जसं मी माझे काही मित्रांसोबत आलेलो आहे. आम्ही दिल्ली येथे देशाची राजधानी दिल्ली इथं आलेलो आहोत आणि तिथं सगळ्यात मोठा इव्हेंट होता मोबिया लाईव्ह 5.0. तिथं जवळपास 10,000 पेक्षाही जास्त देशातून, विदेशातून आलेले होते. कारण तिथं वेगवेगळी टेक्नॉलॉजी असेल, वेगवेगळं अपग्रेड करता येते. तर तुम्हाला अपग्रेड व्हावं लागेल, तेव्हाच तुम्ही कस्टमरला आपल्या कम्युनिकेशनमध्ये समजा तुमचं प्रेझेंटेशन स्किल असेल, वेगवेगळ्या ह्याच्यामार्फत तुम्ही त्यांना एक डिलिव्हर करू शकता. तेव्हाच तुमच्याकडे कस्टमर अट्रॅक्ट होतात. थँक यू.